विचार करा अशा एका क्लबचा जिथे फक्त 10 सदस्य आहेत, पण या क्लबमध्ये एंट्रीसाठी पैसा किंवा प्रसिद्धी नाही चालत. नाही, येथे अट फक्त एकच आहे, नकाशावरून शहरं पुसून टाकण्याची ताकद. हो, ही कहाणी आहे जगातील सर्वात धोकादायक क्लबची. पण मग प्रश्न उरतोच की या 10 देशांनी जगातील सर्वात भयानक शस्त्र बनवण्याचं हे कोडं हे सोडवलं तरी कसं? ही शक्ती मिळवण्याचा मार्ग काही सरळ नव्हता. ही कहाणी म्हणजे जणू एखाद्या स्पाय थ्रिलर कादंबरीसारखी आहे, ज्यात आहेत हुशार शास्त्रज्ञ, गुप्त करार आणि इतिहासाला कलाटणी देणारी फसवणूक. आणि या कहाणीची सुरुवात रणांगणावर नाही झाली, तर जर्मनीतील एका लॅबमध्ये झाली, जग महायुद्धाच्या खाईत लोटलं जाण्यापूर्वी. बघा, 1938 मध्ये सगळंच बदलून गेलं. जर्मन शास्त्रज्ञांना एक जबरदस्त शोध लागला की ते अणूचं विभाजन करून अकल्पनीय ऊर्जा निर्माण करू शकतात. पण या शोधासोबतच एक भयानक भीतीही जन्माला आली. काय होईल जर नाझींनी अणुबॉम्ब बनवला तर? आणि याच भीतीमुळे खुद अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जेव्हा धोक्याची सूचना दिली, तेव्हा सुरू झाला मॅनहॅटन प्रोजेक्ट. ही होती वेळेविरुद्ध एक गुप्त शर्यत. आणि शेवटी 1945 मध्ये न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात त्या शर्यतीचा शेवट झाला आणि एका नव्या भीतीदायक युगाची सुरुवात झाली. अमेरिकेच्या या यशामुळे न्यूक्लिअर क्लबची अधिकृतपणे सुरुवात झाली. पण हा क्लब जास्त काळ फक्त एका देशापुरता मर्यादित राहणार नव्हता, हे नक्की. जरा हे दृश्य डोळ्यासमोर आणा. वर्ष 1945. जर्मनीतील पॉट्सडॅम शहर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमन सोव्हिएत नेते स्टॅलिनला अगदी सहजपणे सांगतात की त्यांच्याकडे एक नवीन विनाशकारी शस्त्र आहे. त्यांना वाटलं स्टॅलिनला धक्का बसेल, पण स्टॅलिनने फक्त शांतपणे मान डोलावली. का? कारण त्यांच्या हेरांनी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या आतूनच सगळी माहिती त्यांना आधीच पोहोचवली होती. जगातील एकमेव अणुशक्ती म्हणून अमेरिकेचं स्थान फक्त 4 वर्ष टिकलं. 1949 मध्ये सोव्हिएट युनियनने स्वतःच्या अणुबॉम्बची चाचणी केली आणि संपूर्ण जगाला धक्का दिला. मक्तेदारी संपली होती आणि शीतयुद्धातील शस्त्रास्त्र शर्यत खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. जपानवर जे बॉम्ब टाकण्यात आले ते होते फिशन बॉम्ब. ते अणूंचे विभाजन करून शहरं नष्ट करत होते. पण महासत्तांसाठी तेवढं पुरेसं नव्हतं. त्यांच्या डोक्यात एक नवीन, त्याहूनही भयानक कल्पना आकार घेत होती. फिशनपासून फ्युजनपर्यंतची ही उडी म्हणजे एखाद्या फटाक्यापासून थेट ज्वालामुखीपर्यंत पोहोचण्यासारखं होतं. अणूंचं विभाजन करण्याऐवजी हायड्रोजन बॉम्ब अणूंना एकत्र जोडतो आणि त्यामुळे शेकडो पटीने जास्त विनाशकारी ऊर्जा निर्माण होते. हा फक्त शहर उद्ध्वस्त करणारा बॉम्ब नव्हता, तर हे संपूर्ण संस्कृती नष्ट करू शकणारं शस्त्र होतं. गंमत म्हणजे अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपनहायमर स्वतः या कल्पनेने इतके घाबरले होते की त्यांनी अमेरिकन सरकारला विनंती केली की ते बनवू नका. त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की हे मानवतेला विनाशाच्या मार्गावर घेऊन जाईल, पण त्यांच्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. पण अणुबॉम्ब फक्त महासत्तांपुरताच मर्यादित राहिला नाही. पुढच्या देशांसाठी तो एका वेगळ्याच गोष्टीचं प्रतीक बनला होता. ते होतं पूर्ण स्वातंत्र्य. ब्रिटनला वाटलं की अमेरिकेने अणुतंत्रज्ञानाची गुप्ती तर न सांगून विश्वासघात केला आहे, म्हणून त्यांनी स्वतःचा बॉम्ब बनवला. सुएझच्या संकटात अपमानित झालेल्या फ्रान्सला जागतिक शक्ती म्हणून आपलं स्थान परत मिळवायचं होतं. आणि चीन, त्यांना तर अमेरिकेसोबतच आता अविश्वसनीय वाटणाऱ्या सोव्हिएत युनियनपासूनही स्वतःचं रक्षण करायचं होतं. आणि चीनने तर असं काहीतरी करून दाखवलं जे कोणाला शक्य वाटलं नव्हतं. सोव्हिएत सल्लागारांनी मदत थांबवल्यानंतर त्यांनी फक्त 2.5 वर्षात आपल्या पहिल्या अणु चाचणीपासून थेट हायड्रोजन बॉम्बपर्यंत मजल मारली. अणु इतिहासातील ही सर्वात वेगवान प्रगती होती आणि यामुळे संपूर्ण जग हादरलं होतं. काही देशांनी आपली शक्ती जगासमोर जाहीर केली, तर काहींनी मात्र एक वेगळाच मार्ग निवडला होता. तो होता गुप्ततेचा, रहस्यमय आणि मोठ्या जोखमीचा. आता इस्रायलचा कार्यक्रम तर अक्षरशः फसवणुकीचा एक मास्टरपीस होता. विचार करा, डिमोना इथल्या त्यांच्या प्रकल्पात त्यांनी तपासणी करणाऱ्यांना फसवण्यासाठी बनावट भिंती आणि गुप्त मजले तयार केले होते. आणि जेव्हा मॉर्देकाय वानुनू नावाच्या एका टेक्निशियनने हे रहस्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मोसादच्या एका एजंटने त्याला रोममध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, बेशुद्ध केलं आणि थेट जहाजातून उचलून परत इस्रायलला आणलं. एखाद्या स्पाय सिनेमासारखं नाही का हे सगळं? जेव्हा भारताने आपली पहिली अणुचाचणी केली, तेव्हा त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया खूपच तीव्र होती. तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी एक थरकाप उडवणारी प्रतिज्ञा केली. संदेश अगदी स्पष्ट होता, पाकिस्तान काही करून अणुबॉम्ब मिळवणारच. आणि त्यांनी तो मिळवलाही, एका धाडसी हेरगिरीमुळे. AQ खान नावाच्या एका पाकिस्तानी शास्त्रज्ञाने
जो एका डच कंपनीत काम करत होता, तिथून डिझाईन्स चोरले. त्यांनी कागदपत्र चोरली नाहीत, त्यांनी सेंट्रिफ्युजसचे अत्यंत गुप्त ब्लूप्रिंट्स लक्षात ठेवले आणि ते आपल्या डोक्यात घेऊन पाकिस्तानात आणले. हा पाकिस्तानसाठी अणुबॉम्ब बनवण्याचा एक शॉर्टकट होता. आणि याच दरम्यान आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर आणखी एक गुप्त कार्यक्रम सुरू होता. वर्णभेदाच्या धोरणामुळे जगात एकट्या पडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने चक्क 6 पूर्णपणे कार्यरत अणुबॉम्ब बनवले होते. पण इथे कहाणीला एक अनपेक्षित वळण मिळतं. दक्षिण आफ्रिका हा इतिहासातील एकमेव देश आहे ज्याने स्वतः अणुवस्त्र बनवली आणि नंतर ती नष्टही केली. वर्णभेद संपत असताना तिथल्या गोऱ्या सरकारला भीती वाटली की ही शस्त्र नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या हाती लागतील, म्हणून त्यांनी ते सर्व नष्ट केले. आणि हे आपल्याला वर्तमानात घेऊन येतं, या क्लबच्या सर्वात नवीन आणि कदाचित सर्वात अनपेक्षित सदस्याकडे. उत्तर कोरियाचा मार्ग तर सगळ्यात वेगळा आहे. अणुप्रसार रोखण्यासाठी बनवलेल्या करारात सामील होऊन नंतर त्यातून बाहेर पडून अणुबॉम्ब बनवणारा तो एकमेव देश आहे. किम राजघराण्यासाठी अणुबॉम्ब्स हे प्रतिष्ठा किंवा शक्ती प्रदर्शनाचं साधन नाही, तर ते त्यांच्या राजवटीच्या संरक्षणाची एक अंतिम विमा पॉलिसी आहे. पण या नवीन युगात सर्वात शक्तिशाली शस्त्र जमिनीवर दिसत नाहीत. खरा गेम चेंजर म्हणजे प्रतिहल्ल्याची खरी हमी ती महासागरांच्या खोलवर लपलेली आहे. अणुबॉम्बने सज्ज असलेल्या पाणबुड्या ज्या सतत फिरत असतात आणि ज्यांना शोधणं जवळजवळ अशक्य आहे, त्या हे सुनिश्चित करतात की जरी एखाद्या देशाचा पूर्ण नाश झाला तरी तो समुद्रातून प्रतिहल्ला करू शकतो. याच वास्तवामुळे एक अशी रणनीती तयार झाली आहे जिने विरोधाभास म्हणून जवळपास 80 वर्षांपासून एक विचित्र शांतता टिकवून ठेवली आहे. याला म्हणतात म्युच्युअली अशॉर्ड डिस्ट्रक्शन किंवा सोप्या भाषेत मॅड. याचा तर्क जितका सोपा आहे तितकाच भयानक आहे. जर कोणीही आपली क्षेपणास्त्र डागली तर बाकीचे सर्वजणही आपली क्षेपणास्त्र डागतील आणि जग संपेल. ही समान भीतीच पहिल्या हल्ल्याला रोखते. अणुबॉम्बामागील मूलभूत विज्ञान आता जवळपास 1 शतक जुनं आहे. ते आता रहस्य राहिलेलं नाही. आज अनेक देशांना अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय दबाव. पण शेवटचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न हा आहे की हे राजकारण आणखी किती काळ टिकेल.